हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाची साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला आणि आता महामंडळच विकलं गेलेलं आहे. आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. ते याच्यात नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता, त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यावर पण ते म्हणतात की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही, त्याला यांची परवानगी घ्यावी लागत असली तर हरकत नाही, ती लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप. मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशी आहे. त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्रातला मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हर्निया मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.